मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय ब्लॉग पार्ट 2. दिवसाची सुरुवात आधीच आमची झाल्या. खरं मी ब्लॉग चालूच केलेलं नाही. आम्ही फोटोज काढण्यात बिझी होतो खूप जास्त त्यामुळं. आणि आता आम्ही आलो आहे जे काही 15 पॉईंट्स बघायचे होते तिथं. दिवसाची सुरुवात बघा. तर वेदर खराब असल्यामुळे ते पॉईंट्स नाही करू शकत आहे. मग जे काही दुसरे पॉईंट्स आहेत किती 5-7 असतील तर तेवढे आम्ही करणार आहे. आणि चहा पण आम्हाला नाही मिळाला. आम्ही जिथं स्टे करत होतो तिथं. मग आम्ही आता जिथं आलो तिथं आम्ही चहासाठी विचारलं, पण तिथं पण नाही आहे चहा. आणि मग आता आम्ही जिथून बोटीतून जाणार आहे तिथे त्यांनी म्हणलं एक हॉटेलचं नाव सांगितलं. सो आम्ही आता तिकडे जाणार आहे. होप सो तिथे पण आम्हाला भेटावा चहा. आणि मग ते झालं की मग आम्ही सिंधुदुर्गला जाणार, फोर्ट फिरणार आणि वॉटर ॲक्टिव्हिटीज करणार आहे. सो बघूया आजचा दिवस कसा जातोय. आणि कीप वॉचिंग. बाय बाय. आमचे घावणे पण आले आणि इडली पण आल्या. इडली संपली खाऊन आणि चहा आम्हाला इथं पण नाही मिळाला. म्हणजे म्हणलं की अर्धा तास वेट करा. सो आता आम्ही चहासाठी थांबलोय. बघूया आता चहा कधी येणार. आता आम्ही चाललेलो आहे बोट. मोठ्यानं जरा आवाज करायला माईक नाही आहे ना. हां. आणि आम्ही आता पॉईंट्स बघणार आहे. जे पॉईंट्स ठरलेले ते बघू शकत नाही कारण समुद्रामध्ये उलथापालथ झालेली आहे. त्यामुळे अशा प्रकारे थोड्या वेळाने भेटूया. नमस्कार. ब्रेकची वेळ आहे. धन्यवाद. अशीच बोलायला लागला. समुद्राची उलथापालथ झालेली आहे. चल आणखी नाही आता आम्ही फायनली चाललोय. नाश्ता करायला एवढा टाइम लावलाय की बासच. बाय बाय. तिला ॲलर्जी आहे पाण्याची आणि म्हणून भाऊजी आणि अक्षय त्यांना असं उचलून न्याल्यात. कसलं भारी. कसं वाटलं उचलून घेऊन आल्यावरती? एक नंबर. अरे बघा थांब इकडा सगळ्या ह्या होल मध्ये खेकडच आहेत. गणे थांब एक मिनिट. झूम करू. बाप रे सगळ्यात दिसायला आणि इकडचा पण पळाला. सगळ्या होल मध्ये कुठे यायला जातो आता सगळीकडे कॉकरोचच नाही. ए कशाला काय गरज आहे का? त्याचा नांगा डेंजर असता तर नांग मारतोय. तुझ्या पायात पण आणि सगळे खेकडं वरती यायला लागला. जर चावला वाट लागला. आणि आता आम्ही कायाकिंग करणार आहे. खूप जास्त ऊन आहे. काय करा आता कायकिंग करून की एक्सरसाइजची आपल्याला खूप जास्त गरज आहे. असं करायलाच येत नव्हतं. खूप गरज आहे बाबा एक्सरसाइज करायची. अजून इकडे बाकीच्या अजून यायचे. हात असलं दुखला तर वाईट. जे दिसते हे मिनी केरला आहे. हे त्सुनामी आयलंड आहे आणि आम्ही वेट करायला लागलोय. आम्ही ज्यांच्या नावेतून आलोय ते नावले येतच नाही आहेत घेऊन जायला. पैसे दिल्यात तिकडच्या तिकडे गायबच. या टोकाला साईडला करून आम्हाला. आपण पैसे द्यायला नाही पाहिजे होतं. मग आले असते. त्यांना पहिल्यांदा न्या आणि पैसे घ्या आपल्याकडून. होय की नाही? त्यामुळं असं केलं त्यांनी. जाऊ दे. आणि आता बोट आलेली आहे आमची फायनली. ती पाठीमागची बोट आहे ती तिकडे चालले. मी सिंधुदुर्ग मध्ये आलो आता आणि आम्हाला हॉटेलच मिळत नाहीये कारण सगळीकडे गर्दी आहे. वेटिंग आहे. एक तास विचारून काय कळत नाही. आम्ही अर्धा तास झाला असं रोडवरती चालायलाच लागलो.
कारण हॉटेल मिळत नाही. काय म्हणतोस? आम गाडी. बापरे लय वेळ चाललो. का काय मिळालं झालं हॉटेल जेवायला. 2 वाजले 2 आणि अजून आम्हाला काय काय फिरायचं पण आहे. माहिती नाही आता कधी होणार आहे. दमलो. सगळी जमल्यात, मी एकटी नाही. तुम्हाला कळत असेल कसे बोलायला लागलो. जीवात जीवच नाही आहे. काय सो आम्ही असं म्हणू शकतो की कोकण सिंधुदुर्गच्या गल्ल्या आम्ही एक्सप्लोर करायला. कुठं जेवायला आम्हाला मिळतंय म्हणजे आहे सगळीकडं, खरं सगळं फुल आहे. मग वेटिंग आहे 1 तास 1 तास. चला आत्ता वाजले 3 वाजून गेले. किती वाजले? 3:30 पाऊ 3:15 वाजलेत आणि आत्ता आमचं जेवण झालं आहे. आणि आत्ता आम्ही सिंधुदुर्ग फोर्ट बघायला जाणार आहे. आता किती वेळ लागते माहिती नाही. आणि खूप जास्त झोप आली आहे. झोप. जेवणच मिळत नव्हतं. म्हणजे जेवण मिळत नव्हतं म्हणजे हॉटेलच मिळत नव्हतं. खूप जास्त गर्दी होती. 1-1 तास 1.5 तास वेटिंग. आणि ट्रॅफिक पण आहे. पुण्यात म्हणणार होतो कोकणात. लाईन बघा सिंधुदुर्ग फोर्ट बघायला. खूप जास्त लाईन मोठी आहे. बापरे आमचं ऑलरेडी तिकीट काढलेलं आहे. सो आता आम्ही फायनली भेटलोय नाही पोहोचलोय सिंधुदुर्ग फोर्ट वरती. खूप अथक कष्टानंतर पोहोचलोय. ओके हे जरा फोटो काढतो. हे एंट्री पॉइंट आहे आणि कसलं भारी आहे. असं तिरकं आहे असं मला वाटतंय. अच्छा विवान पुढे बघ. मी काहीच नाही केलेलं. किती दरवाजे आहेत? हा एकच आहे काय? होय ग एकच दरवाजा आहे हा. इथं काहीतरी मंदिर आहे. काहीतरी म्हणजे शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. ते आम्ही आता बघायला जाणार आहे. आणि ते शिवाजी महाराजांच्या हाताचे ठसे पण आहेत. आम्ही ते पण बघायला जाणार आहे. चढून आलोय आता पायऱ्या. खरं सांगू काय ते कायाकिंग पण पहिला कळालं की एक्सरसाइज करायची गरज आहे. आणि हे जे चढून आलोय पायऱ्या हे चढून आल्यावर पण वाटतं की एक्सरसाइजची गरज आहे. गोळा कसा खायला बघा एक जण. ही बाई छोटी वाली माझी कशी परी खायला लागली बघ. कशी खायलीस दाखव. अशी खायचं असतंय दादा. कसं नंदी आणि की ताई बघू कशी खाती. तू हा एक नंबर आणखी बघू. तुम्ही काय झालं? अक्षाला झालं. ए बाय बघू गोळा खाते कसं दाखव. आम्ही किल्ला फिरून आलोय. मंदिरात पण जाऊन आलोय. आणि शिवाजी महाराजांच्या हाताचे ठसे पण आम्ही बघितलंच. आणि आता आम्ही जाणार. छान आहे मंदिर पण छान आहे आणि किल्ला पण छान आहे. काही म्हणजे असं मधला पार्ट तो रिकामाच आहे. तिथं मे बी असं ते रूम और काहीतरी असेल आधीच्या काळातलं. पण भारी आहे म्हणजे एवढ्या आधीच्या काळातलं पण असं एवढं टिकलंय. नाहीतर आत्ताचं बांधकाम 2 वर्ष केलं की पडतंय. नंतर भेटूया. बाय बाय. आम्ही चाललोय. बाय. फक्त सगळे हाय आणि बाय करायला झाले. कोणी काही बोललेलंच नाहीये. कॅमेरा दिसला की हाय आणि कॅमेरा दिसला की बाय.
गर्दी बघ, लोक घसरून पडायला लागले. ही हाफ चड्डीवाला तो असं घसरत गेला, त्याच्या पाठीमागचा घसरतच आला. गेला तो पुढे वरनं खालीपर्यंत घसरतच गेला. तो त्याला पकडायला गेला, ह्यो पण उडता तो पण. लोक पडले. आणि हे बघा, हे बघायला चाललंय आम्ही हा पुतळा. खूप भारी आहे. किल्ला कसा वाटला? किल्ला एक नंबर. गाडी बघा, किल्ला भारी होता. महापुरुष मंदिर राजकोट. काय रे, काय आहे? देवाचे